नाही असं इराणनं म्हटलं आहे। आखाती प्रदेशातील संघर्ष अजून वाढला आहे। काल रात्री इस्रायलनं इराणच्या महत्त्वाच्या पोलाद ऊर्जा आणि अणुऊर्जा केंद्रांवर अधिक तीव्रतेने हल्ले केले, त्यामुळे परिस्थिती अधिक चिघळली आहे। इराणकडून या हल्ल्यांचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे। या हल्ल्यांमुळे संघर्ष थांबवण्याच्या धोरणात्मक प्रयत्नांना खीळ बसणार असून वाटाघाटींसाठीच्या वाढीव मदतीशी विसंगत असल्याचं इराणनं म्हटलं आहे। इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी समाज माध्यमांवरील संदेशातून इराणच्या या प्रकल्पांसह इतर महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर केलेल्या हल्ल्याची इस्रायलला मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा दिला आहे। हे हल्ले अमेरिकेच्या समन्वयानं करण्यात आल्याचा आरोपही अराघची यांनी केला आहे। दरम्यान इराणनं होर्मुझच्या सामुद्रधुनीतून मानवतावादी मदत सुलभतेनं आणि जलद पोहोचवण्यासाठी सहमती दर्शवली आहे। होर्मुझ ही जागतिक स्तरावरील सर्वाधिक रहदारीचा तेल वाहतूक मार्ग आहे। सद्यस्थितीतील संघर्षात ही सामुद्रधुनी महत्त्वाचा भाग आहे। संयुक्त राष्ट्रांमधील इराणचे राजदूत अली बहरेनी यांनी देशाच्या अणुसुविधांवर हल्ले होत असतानाही मानवतावादी मदत आणि कृषी मालाची वाहतूक या महत्त्वपूर्ण जलमार्गातून होऊ देण्याची संयुक्त राष्ट्रांची विनंती मान्य केली आहे। पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे ज्येष्ठ नेते